हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे युवा नेते आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो। आजच्या या निर्धार मेळाव्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते, आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय विनायक राऊत साहेब, ज्यांचे विचार आणि ज्यांनी आपली बनं पेटवली ते शिवसेनेचे उपनेते नितीन बामगुडे पाटील, मुंबई महानगरपालिकेतील माझे सहकारी आणि शिवसेनेचे उपनेते आणि कोल्हापूर जिल्ह्यावरती ज्यांचं विशेष प्रेम आहे ते अरुण दुधवडकर, मंचावरती उपस्थित असलेले या मेळाव्याचं ज्याने आयोजन केलं ते रविकिरण इंगवले, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय चोगले, सुनील शिंत्रे, प्रकाश शिरोडकर, महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तरे, माझे विधिमंडळातील सहकारी सत्यजित आबा पाटील, युवा सेनेचे मंजित माने, सहसंपर्क प्रमुख हाजी सय्यद आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक बंधू आणि भगिनींनो, आजच्या मेळाव्याचं नाव हे आपण निर्धार मेळावा दिलाय आणि रविकिरण इंगवले यांचं मी खरं मनापासून अभिनंदन करतो की आजचा मेळावा हा येणारी महानगरपालिकेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, नगरपंचायत असेल, या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आमचं जुनं वैभव होतं ते वैभव महापालिकेत, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये लोकप्रतिनिधीच्या रूपाने पुन्हा आम्ही या ठिकाणी निर्माण करणार असा वज्रमूठ या ठिकाणी आपण या मेळाव्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न आजच्या मेळाव्याच्या निर्धाराच्या रूपाने आपण करतोय। बंधूंनो भगिनींनो, माझ्यापूर्वी या ठिकाणी अरुण दुधवडकर बोलले, नितीन बामगुडे पाटील बोलले की या कोल्हापूरचं विशेष असं महत्व आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीचे पडसाद सर्वप्रथम जर कुठे उमटत असतील तर कोल्हापूरमध्ये उमटतात आणि कोल्हापूरमधील शिवसैनिक हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि बहादर शिवसैनिक आहेत। जशास तसं उत्तर या कोल्हापूरचा शिवसैनिक देतो, हा कोल्हापूरच्या शिवसैनिकाचा बाणा आहे आणि तो दाखवण्याचा प्रयत्न आपण सतत सातत्याने करतो। ड्रग्सच्या बाबतीत आपण आंदोलन केलं, आपण म्हणालात की इकडचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख त्यांनी निवेदन दिलं, आमच्या इकडच्या जिल्हा प्रमुखांनी डीवायएसपीला निवेदन दिलं, पण खऱ्या अर्थाने आता येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जे सरकार महायुतीचं राज्य करतंय हे भ्रष्टाचारी, बरबटलेलं सरकार, नाटकी सरकार, ढोंगी सरकार जनतेच्या थापा मारून कशा पद्धतीने उपेक्षा करते हे लोकांना सांगण्याचं आता खऱ्या अर्थाने वेळ आलेली आहे। या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये आता खऱ्या अर्थाने जर बघितलं तर व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, याच्यावरती प्रचार होतो, पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक म्हणून प्रत्येक शिवसैनिकांनी जिथे जाल, गावात जाल, घरात जाल, तांड्यावर जाल, वाडीवर जाल, या सरकारने केलेल्या लबाडगिरीची लक्करं आपण तोंडाने माउथ टू माउथ पब्लिसिटीने लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे असं माझं मत आहे। हे सरकार ज्या पद्धतीने काम करतंय या राज्यामध्ये कष्टकरी सुखी नाहीये, शेतकरी सुखी नाहीये, कामगार सुखी नाही आहेत, डॉक्टरांच्या वेगळ्या समस्या आहेत, त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीने खोटं बोलून फसवण्याचं काम चालू आहे हे सगळं लोकांसमोर जाऊन
या निवडणुकीपूर्वी आपल्या लोकांना सांगावं लागेल। आज या कोल्हापूर नगरीमध्ये सभा होते। या कोल्हापूर नगरीमध्ये महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचा विकास याची घोषणा 7 वर्षापूर्वी झाली। विनायक राऊत साहेब हजारो कोटी रुपये या महालक्ष्मी तीर्थक्षेत्राला देऊ अशी घोषणा केली गेली, परंतु एक वीट देखील या तीर्थक्षेत्राच्या कामासाठी लावली नाही। एक छदाम देखील या राज्यकर्त्यांनी महालक्ष्मी तीर्थक्षेत्राला दिला नाही। हे लोकांना जाऊन सांगावं लागेल की या कोल्हापूर नगरीमध्ये केवळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून तीर्थक्षेत्राला 1 रुपया देखील दिला नाही। ही लबाडगिरी लोकांसमोर आणावी लागेल। या कोल्हापूरच्या हद्दवाढीबद्दल अनेक वेळा चर्चा झाल्या। महानगरपालिकेची हद्द जी आहे मागील 60 वर्षामध्ये राज्याच्या निर्मितीपासून ही हद्दवाढ झाली नाही आणि हद्दवाढ झाली नाही, त्यामुळे खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीला लागणारे जे निकष आहेत त्या निकषामध्ये कोल्हापूर नगरी बसत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले राज्यकर्ते जे आहेत त्या राज्यकर्त्यांनी ही हद्दवाढ होऊ दिली नाही। जर हद्दवाढ झाली असती, मानकाप्रमाणे जर लोकवस्ती वाढली असती, तर स्मार्ट सिटीसाठी लागणारा निधी या केंद्र सरकारला कोल्हापूर नगरीसाठी देता आला असता आणि कोल्हापूर नगरीमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा महानगरपालिकेच्या वतीने देता आल्या असत्या। या सरकारने आपल्याला फसवलेलं आहे, केवळ थापा मारलेल्या आहेत आणि हद्दवाढ जी आहे ती मागील 60 वर्षात केली नाही। हे लोकांना जाऊन आपल्याला सांगावं लागेल। अध्यक्ष महोदय, विधानसभेची सवय असल्यामुळे 2-3 दिवसात इथे येऊन बोलतोय, त्यामुळे मला विधानसभेमध्ये भाषण केल्याचा भास झाला, परंतु खऱ्या अर्थाने असं आहे की मंचावरती बसलेल्या नेत्यांना मला सांगायचं आहे की लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने आज आमच्या बहिणींना फसवण्याचं काम चालू आहे, मी आपल्याला सांगतो की आज आपण जाऊन बघा, आमच्या महिला भगिनी बसल्यात, लाडक्या बहिणीचं पोर्टल मागील 7 दिवसापासून बंद आहे। का बंद आहे? पोर्टल बंद पडलेलं नाही, यांना योजना बंद करायची आहे। ज्या महिला आहेत त्यांना निकष लावून ज्यांना सुरुवातीला पैसे वाटेल तसे पैसे दिले त्यांना त्यातून बाद केलं आणि आता ही योजना बंद करण्याच्या मार्गावर आहेत। आणि म्हणून ज्या लाडक्या बहिणीच्या नावाने यांनी मतं मागितली, आमच्या महिला भगिनींना फसवलं, त्या लाडक्या बहिणींची योजना बंद करून पुन्हा एकदा या बहिणींची फसवणूक ही सगळी मंडळी करणार आहेत। हे आपल्याला लोकांना जाऊन सांगावं लागेल। शेतकऱ्यांची कर्जमाफी, नितीन बांबुळे पाटील आपण बोललात की उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या त्यांनी कर्जमुक्ती केली होती। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमुक्ती करतो। आज 6 महिने झाले, कर्जमुक्ती झालीच नाही। शेतकरी उदासीन आहे, शेतकऱ्याला खोटं आश्वासित केलं जातं। पीक विमा जो आहे त्याच्याबद्दल भ्रष्टाचार आहे। अवकाळी पाऊस झाला, त्याचे पंचनामे झाले, शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हवाल दिलाय। साखर कारखान्याची कर्ज माफ करायची, परंतु शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी कर्ज माफ करायची नाही। असं हे लाभाड सरकार आहे, याच्याबद्दल देखील लोकांना जाऊन आपल्याला सांगावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचा विषय जो कोल्हापूर नगरीमध्ये आज गाजतोय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय, तो शक्तीपीठ महामार्ग। अंबेजोगाईपासून अगदी सिंधुदुर्गापर्यंत शक्तीपीठ मार्ग तयार करणार। मी विनायक राऊत साहेबांशी बोलत होतो, ते म्हणाले की 1 किलोमीटरला 86,000 कोटीचा खर्च या ठिकाणी या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाला आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की शक्तीपीठ महामार्ग करून शेतकऱ्यांच्या घरावरती वरवंटा फिरवण्याचं काम हे सरकार करतंय। शेतकऱ्यांचा विरोध आहे। माझं सरकारला आव्हान आहे की या ठिकाणी 86,000 कोटी खर्च करून जर आपण शक्तीपीठ महामार्ग करताय तो कशासाठी करताय? शक्तीपीठाचा विकास करायचा असेल तर जी आमची तीर्थक्षेत्र आहेत अगदी अंबेजोगाईपासून सिंधुदुर्गापर्यंत याला हे 86,000 कोटी रुपये वाटून द्या। या ठिकाणी सुविधा द्या, पर्यटन वाढेल, इकडचा उद्योगधंदा वाढेल, युवकांना काम मिळेल, हाताला काम मिळेल आणि विकास होऊ शकेल। परंतु शक्तीपीठ महामार्गाच्या नावाने हजारो कोटी रुपये खर्च करायचे आणि या ठिकाणी केवळ अदानींचा कोळसा याच्यासाठी हा रस्ता वापरायचा, हे काम, हे ढोंग हे सरकार करतंय आणि शेतकऱ्याच्या घरावरती, शेतीवरती शक्तीपीठ महामार्ग नेऊन त्या ठिकाणी घरावरती वरवंटा फिरवण्याचं काम करतंय। हे लोकांना जाऊन सांगावं लागेल। आणि म्हणून आजचा हा निर्धार मेळावा आहे। या निर्धार मेळाव्यामध्ये आपण निर्धार करायचा आहे की हे लबाड सरकार सर्वसामान्य जनतेला जसं फसवतंय
शेतकऱ्याला फसवतोय, कष्टकऱ्यांना फसवतोय, कोल्हापूरवासियाला फसवतोय. कोल्हापुरात आणखी एक अजबच आहे की इकडचे एक लोकप्रतिनिधी आहेत, ते म्हणतात की कोल्हापूरच्या रस्त्यासाठी मी 100 कोटी आणले. काल मी वृत्तपत्रामध्ये फोटो बघत होतो, व्हॉट्सअपवरती गेलो, कोल्हापूरच्या रस्त्याचा स्टेटस बघितला, सगळ्या रस्त्याची चाळण झालेली आहे. 100 कोटी कोणाच्या घशात गेले हे फक्त पहिलं जाऊन आपण लोकांना विचारलं पाहिजे. आणि ज्यांनी 100 कोटी आणले, ठेकेदाराला काम दिलं, त्या ठेकेदारांना पैसे मिळत नाही, परंतु रस्त्याचं काम दिलं म्हणून प्रसाद अगोदर दिला, रस्त्याचं काम झालं, ठेकेदारांना पैसे नाही, ही परिस्थिती आहे. आणि म्हणून अशा लबाड लांडग्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. आणि म्हणून लबाड लांडगं ढोंग करतंय, त्याची बस्ती उतरवण्याचं काम या निवडणुकीमध्ये कोल्हापूरचे निष्ठावंत शिवसैनिक आम्ही सर्व कार्यकर्ते लोकांच्या घरोघरी जाऊन यांचं ढोंग उघडं करून यावेळेला महानगरपालिकेत, जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समितीमध्ये या सगळ्या ठिकाणी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी निवडून आणू अशा वचा निर्धार करणारा आजचा मेळावा आहे. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.